वेलकम टू अनिरुद्ध अकॅडमी. स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम 2026. ओके, तर आता तुम्हाला माहिती आहे की मॅथ 1चा पेपर आहे नेक्स्ट, आणि त्या मॅथ 1च्या पेपरसाठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल कोणते आहेत. आता फक्त तुमच्याकडे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, आणि त्या 3 दिवसामध्ये तुम्ही कोणते कोणते एक्झाम्पल आहेत जे तुम्ही सॉल्व करून चांगले मार्क्स मिळवू शकता. आणि आत्ता मी जे एक्झाम्पल आहेत इथे दिलेले ते काही सिलेक्टेड एक्झाम्पल आहेत जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, जे खूप वेळा इथनं मागच्या एक्झामसाठी आलेले आहेत, आणि तेच एक्झाम्पल मी तुमच्यासाठी काही सजेस्ट केलेले आहेत. सर्वांनी काय करायचं आहे की या सर्व एक्झाम्पलचा कमीत कमी 2 ते 3 वेळा रिव्हिजन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला मॅथ 1मध्ये चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग पाहूयात. इथे मी सर्व एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते लेसन वाईज दिलेले आहेत, आणि प्रॅक्टिस सेट नंबर्स पण दिलेले आहेत. क्वेश्चन्स पण त्याच्याशी जे नंबर्स आहेत तेच आहेत सेम, तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर काय करायचं आहे, तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहा PDF, मी तुम्हाला ही PDF पाठवून देईन. ठीक आहे, तर मग चालू करूयात. आपण फर्स्ट, तुम्हाला माहिती आहे पहिला लेसन आहे आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो प्रॅक्टिस सेट आहे 1.1. यामध्ये मी जे मोस्टली एक्झाम्पल दिले आहेत ते सर्व 2 ते 3 मार्काचे आहेत, काही 4 मार्कचे पण एक्झाम्पल आहेत. 1 मार्कचे एक्झाम्पल इथे नाही आहेत कुठेच. तर आता फर्स्ट जे आहे प्रॅक्टिस सेट 1.1, तर यामध्ये हे 4 एक्झाम्पल मी सजेस्ट केलेले आहेत. हे 4 एक्झाम्पल तुम्ही टिक मार्क करून घ्यायचे आहेत. तुम्ही पुस्तक उघडून व्यवस्थित टिक मार्क करून घ्या. सर्व दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.2. यामध्ये पण सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सोडवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ग्राफचा कंपल्सरी प्रश्न येत असतो. काही एक्झाम्पल सजेस्ट केलेत, या टाईपचेच इक्वेशन तुम्हाला पेपरला येऊ शकतात, आणि तुम्ही ग्राफ पण व्यवस्थित ड्रॉ करा. पुढचं प्रॅक्टिस सेट आहे 1.3. या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशन आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा वापर करून सोडवायचा आहे. हा पण क्वेश्चन येत असतो पेपरला, 2-3 मार्काला साधारण येतो. पुढचा आहे पहिल्या लेसनमधला प्रॅक्टिस सेट 1.4. यामध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला पण माहिती आहे 4 मार्काला पण येतात, कधी 3 मार्काला पण येतात. हे 2 सजेस्ट केलेले आहेत, आणि यावेळेस सुद्धा हे क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आपला जो आहे प्रॅक्टिस सेट 1.5. या 1.5 मध्ये तुम्हाला माहिती आहे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते 4 मार्कचे आहेत. काही 3 मार्कचे आहेत, काही 4 मार्कचे आहेत. काही सजेस्ट केलेले आहेत जे सॉल्व्ड एक्झाम्पल पण आहेत, म्हणजे सोडून दिलेले गणित असतात आपल्या टेक्स्टबुकमध्ये, ते पण एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. हे पहा, इथं दिले मी पेज नंबर 17 एक्झाम्पल नंबर 1 अँड पेज नंबर 19 ॲक्टिव्हिटी आहे, जी ॲक्टिव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये येते. ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, एक ॲक्टिव्हिटी येते तुम्हाला कंपल्सरी 3 मार्काची, तर ही ॲक्टिव्हिटी येऊ शकते पेपरला. पुढचा लेसन आहे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन पण महत्त्वाचं लेसन आहे. यामध्ये पण फर्स्ट प्रॅक्टिस सेट मी दिलेलं नाही आहे, कारण फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे 1 मार्काचे एक्झाम्पल आहेत, 1 मार्कचे एक्झाम्पल आहेत. तर यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये कोणते एक्झाम्पल येऊ शकतात मोस्टली, तर हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 3 मेथड आहेत, तुम्हाला माहिती आहे. या तिन्ही मेथडपैकी तुम्हाला 2 मेथडचे एक्झाम्पल कंपल्सरी येतात. त्यातले हे फॅक्टरायझेशनचे काही सिलेक्टेड एक्झाम्पल आहेत, ते सिलेक्टेड एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवायचे आहेत. पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 2.3. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचं शक्यतो एक्झाम्पल येत नाही, आणि आलं तर यापैकी जर तुम्ही हे दोन्ही एक्झाम्पल चांगल्यापैकी सोडवले, घरी रिव्हिजन केली, तर निश्चितच कोणताही एक्झाम्पल या टाईपचं येऊन द्या, तुम्हाला सॉल्व करता येईल. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 2.4. यामध्ये नेक्स्ट मेथड आहे थर्ड मेथड. तुम्हाला माहिती आहे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने हे सोडवायचे आहेत. काही हे एक्झाम्पल मी सजेस्ट केलेले आहेत, घरी सोडवा. पुढचं आहे प्रॅक्टिस सेट 2.5. आता इथे केचं माहिती आहे तुम्हाला, काही इक्वेशन्स आहेत तिथे दिलेले, आणि या इक्वेशनच्या मदतीने तुम्ही हे एक्झाम्पल सोडू शकता. a² + b² a³ + b³. आता हे सॉल्व एक्झाम्पलमध्ये पण सेम एक्झाम्पल आहे, पुस्तकात तुम्ही चेक करा. प्रॅक्टिस सेटच्या अगोदर आहेत एक्झाम्पल, आणि
प्रॅक्टिस सेटमधले हे 5, 6 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे के फाइंड आउट करण्यासाठी येतं 2 किंवा 3 मार्काला. 2.6 मधले जे एक्झाम्पल आहे ते सर्व काय आहेत, 4 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत. त्यामधले क्वेश्चन नंबर 6 आहे डॉक्टर मिस्टर कासम, आणि 8 नंबरचा आहे पिंटू. त्याच्यानंतर 9 नंबरचा आहे ते. हे एक्झाम्पल तुम्हाला पेपरला येऊ शकतात. पुढचा आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेटमधले पण काही एक्झाम्पल सजेस्ट केले जे पेपरला येऊ शकतात. त्यामध्ये आहे 12 नंबरचा, 13 नंबरचा, 14 नंबरचा. नेक्स्ट लेसन आहे आपला अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट. अगेन पुन्हा 3.1 घेतलेलं नाही आहे. 1 मार्क्सचे सर्व क्वेश्चन एक्झाम्पल आहेत, इझी आहेत, सॉल्व करू शकता. तरी पण एकदा रिव्हिजन करा घरी. आणि हा आहे प्रॅक्टिस सेट 3.2. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे, 6 आहे, 7 आहे आणि क्वेश्चन नंबर 10 आहे. आता हे जे आहेत हे तुम्हाला 2 मार्काला काही क्वेश्चन्स आहेत, काही क्वेश्चन्स आहेत जे 3 मार्काला येऊ शकतात. पुढचं प्रॅक्टिस सेट आहे 3.3. यामध्ये 2 एक्झाम्पल सजेस्ट केलेत, 3 किंवा 2 मार्क हमखास. पुढचं आहे त्याच ह्याच्यामध्ये 8, 9 नंबरचे क्वेश्चन आहे, तर ते पण येऊ शकतात. हा जो क्वेश्चन आहे अजय शर्मा, हा आहे ॲक्टिव्हिटीमधला आपला सॉल्ड एक्झाम्पलमधला क्वेश्चन आहे. आणि व्यवस्थित तुम्ही जर बघितलं पुस्तकात सोडून दिलेलं आहे, काही बॉक्स रिकामे दिले ते तुम्ही सोडवले तर चांगलंच आहे. आणि 2 ते 3 वेळा ह्याचं पण एकदा रिव्हिजन करून घ्या. पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 3.4. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आहे 4, क्वेश्चन नंबर 5, जे मोस्ट ऑफ द म्हणजे बऱ्याच वेळा आलेले क्वेश्चन्स आहेत आणि पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतात असे क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन्स येऊ शकतात पेपरला, आले तर 4 मार्काला येतील. पुढचा आहे ह्याच्यातलाच प्रॉब्लेम सेटमधलाच प्रॉब्लेम सेट 3 म्हणजे लेसन नंबर 3 मधलाच प्रॉब्लेम सेट आहे. याच्यामधील हे 2 जे क्वेश्चन्स आहेत हे पण 4 मार्काला रिपीटेड आहेत क्वेश्चन्स आणि पुन्हा या पेपरला अगेन रिपीट होऊ शकतात. व्यवस्थित सोडवायचे 4 मार्क्सला आहेत. पुढचा लेसन आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग. तर यामध्ये सुद्धा 1 मार्कचं पण आहेत, काही 2 मार्कचे आहेत आणि सर्वात लास्ट आहे ते 3 किंवा 4 मार्कचे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आहे काही छोट्या गोष्टी तर जे तुम्हाला पाठ पण करावं लागणार आहेत. शेअर्स, त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू, त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जे काही मेन पॉईंट्स आहेत ते पण पाठ करा. 1 मार्काला त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. तर प्रॅक्टिस सेट 4.1 मधले क्वेश्चन कोणते आहेत तर क्वेश्चन नंबर आहे 3, 4, 5, 7 अँड हा जो आहे क्वेश्चन तो सॉल्ड एक्झाम्पलमधला आहे. पुन्हा एकदा सांगतो, सॉल्ड एक्झाम्पलमधले पण प्रश्न येतात पेपरला आणि आले तर ते 4 मार्काला पण येतात आणि 3 मार्काला पण येतात. तर हा 4 मार्काचा प्रश्न आहे, व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या आणि सोडवा. पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 4.2. यामध्ये 3, 4 नंबरचे क्वेश्चन्स आहेत. हे पण पेपरला येऊ शकतात. हे सजेस्ट का केले तुम्हाला, कारण हे जर पेपरला तुम्हाला सोडवता आले तर तुम्हाला बाकीचे या टाईपचे दुसरे क्वेश्चन पण सोडवता येऊ शकतात. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 5, तोच आहे परत 4.2 मधलाच. आता पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 4.3. तर यामध्ये सजेस्ट केलेले कोणते क्वेश्चन आहेत तर नंबर 4, 6, 5. 5 नंबरचा जो आहे तो पण कदाचित ह्याच्यामधला आहे, सॉल्ड एक्झाम्पलमधला. एकदा चेक करून घ्या हे क्वेश्चन कुठे आहेत ते आणि सोडवा. पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 4.4. यामध्ये पण मी 2 क्वेश्चन सजेस्ट केलेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही घरी सोडवायचेत आणि रिव्हिजन करायचे व्यवस्थित. पुढचं क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट 4A आहे. ह्याच्यातील क्वेश्चन नंबर आहे 3, 5, 8. हे तुम्ही रिव्हिजन करायचे. नेक्स्ट आहे 4B. त्यामधील 2 क्वेश्चन सजेस्ट केलेत आणि हे जर सोडवले, जे सजेस्ट केलेले क्वेश्चन आहेत त्या टाईपचे जरी दुसरे कोणतेही आले तरी तुम्हाला सोडवता येतील. नेक्स्ट आहे लेसन नंबर 6 स्टॅटिस्टिक. 5 लेसन दिलेलं नाही आहे. 5 लेसन खूप इझी आहे, प्रत्येकजण सोडू शकतं इझिली, त्यामुळे काय तो या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे. नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिक. याच्यातील हे पुस्तकातलेच काही फोटो मी याच्यामध्ये दिलेले आहेत.
तुम्ही व्यवस्थित प्रकारे पहा हे कोणत्या एक्झरसाइजमधले आहेत, कोणत्या प्रॅक्टिस सेटमधले आहेत. 4 नंबरचं आहे, 5 नंबरचं आहे, नेक्स्ट आहेत आणि पूर्ण सगळ्या स्टेपचे दिलेले आहेत. स्टेप डेव्हिएशन मेथडचे दिलेले आहेत, पूर्ण सगळ्या टाईपचे दिलेले आहेत, ॲझ्युमिंग मेथडचे दिलेले आहेत. जर तुम्ही हे सोडवू शकला तर ह्याच्या जागी दुसरे कोणतेही नंबर्स आले तरी तुम्हाला ते सॉल्व्ह होतील. ह्याचे काही फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युलाज तुम्हाला लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि जर ते पाठांतर झाले फॉर्म्युला तरच हे तुम्हाला सोडवता येतील. कोणते किती टेबल कसं तयार करायचा याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. एकदा व्यवस्थित चेक करून घ्या कोणकोणते क्वेश्चन्स आहेत हे. हा हे सगळ्यात शेवटचा. हां, या टाईपचे पण येऊ शकतात. एक तुम्हाला डायग्राम दिली जाईल, काही क्वेश्चन्स देतात आणि ते क्वेश्चनचे ॲन्सर तुम्ही या डायग्राममध्ये पाय डायग्राममध्ये पाहून सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे सर्व काही मी यामध्ये इन्क्लूड केलं आहे. हे जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले तर निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि जर याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्समध्ये लिहा PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, थँक्यू.